हाय हॅलो नमस्ते. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात. तर पहिल्यांदा मी विमानात बसणार आहे. मी पहिल्यांदा बरं का. आणि त्यासोबतच विमानात बसायचं तरी पण मी साडी घालून आले. आपली संस्कृती होय, बसलो कशात तरी पण साडी विसरायची नाही, संस्कृती सोडायची नाही. तुम्ही म्हणाल घरी तर घालती, पण घरचं वेगळं आहे. 4 वर्षात गेल्यानंतर तरी ॲटलिस्ट व्यवस्थित पाहिजे. तर आता बघूयात. मला असं वाटतं की एरोप्लेनमध्ये कुणी साडी घालून नसेलच येत शक्यतो, पण मी आली आहे. बघूयात आता. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि अजिताबांचं तसं झाल्यापासून तर एवढी भीती वाटते ना बसायला पण आता काय करणार, एक काम आहे असं की त्याच्यामुळं आम्हाला जावं लागतं आहे. आणि कुठे फायनली बसलो. ते काय म्हणत होते तुला? ती मला म्हणत होती मॅम यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. मग मी खुश झाले आणि थँक्यू म्हणते. थोडा वेगळा लुक आहे ना म्हणून. विमानात बसल्यानंतर पोटात थोडासा असा गोळा आल्यासारखं झालेलं. जसं जसं वरती गेलं त्याच्यानंतर नॉर्मल वाटायला लागलं, शांत. पण वरती गेल्यानंतर घरं जी दिसत होते ती पण अगदी छोटे छोटे दिसायला लागले. आणि नंतर तर फक्त व्हाईट धूर दिसत होता, बाकी काही दिसलं नाही खालचं. हे तरी थोडंफार दिसत होतं. नली उतरलो. सुरत. कुठलं आहे हे एअरपोर्ट? कोणतं आहे? सुरतच्या एअरपोर्टला उतरलो आहे. तर मला वाटते पुण्याचं एअरपोर्ट लय छान होतं. इथं बघा मागे दिसलेलं सुरतचं एअरपोर्ट. आणि आता टॅक्सी करायची आणि आता जायचं पुढच्या प्रवासाला. असं बघत राहा. तर फायनली एअरपोर्टवरून उतरलो. आणि एक गोष्ट नोटीस केली की आम्हाला पुण्यावरून सुरतला यायला जेवढा टाईम नाही लागला त्याच्या डबल टाईम सुरतमध्ये लागतं. कारण इकडं खूप सारी गर्दी आणि खूप सारे ट्रॅफिक पण आहे की नाही. आणि इथं आलो नेमकं. आणि क्या नाम आहे आपका? प्रशांत सर आम्हाला घेऊन चाललेले आहेत एअरपोर्टवरून लोकेशनला जिथं आपण चाललोय तिथं. आणि आता भूक खूप लागली कारण जवळपास 4 वाजले ते. तर आधी इथंच कुठंतरी रेस्टॉरंट इधर ही होगा भैया, किधर तो भाग्योदय रेस्टॉरंट है. फायनली जेवायला बसलो. जेवणामध्ये भेंडी घेतली, डाळ, मसाला पापड होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं जेवण आहे ना लय स्वस्त आहे. जसं साड्या आणि कपडे स्वस्त आहेत तसं जेवायला पण लय स्वस्त आहे. पण हे मिरच्यांचं कळलं नाही काय विषय. हा, आणि हे प्रत्येक टेबलवरती ह्या अशी मिरच्या ठेवलेल्या आहेत, पाण्यात घालून मिरच्या. त्याचं काय त्याला विचारू आपण नंतर. आता फायनली तुम्हाला कळेलच की आम्ही सुरतला कशासाठी गेलो होतो. आम्ही सुरतला गेलो होतो साडीच्या शॉपिंगसाठी, ते पण अजमेरा फॅशन मॉलमध्ये. तर इथं स्वस्त आणि मस्त साड्या भेटतात, होलसेल रेटमध्ये साड्या भेटतात. म्हणून म्हटलं ह्यांना की चला आपण तिथं शॉपिंग करून येऊयात. तर असंच पुढे साड्या आहेत. आणि खरंच साड्या खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. एक से बढ़ के एक आहे. आणि फक्त साडी 99 रुपयाला. एवढी स्वस्त साडी तर कुठे भेटणार आहे ना. चला ताई पुढचे बघूयात. आणि कॅटलॉगच्या साड्या फक्त आणि फक्त 215 पासून स्टार्ट आहे. आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता, खतरनाक आहे, एकच नंबर. हे बघा खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. सिंगल साडी नाहीच भेटत का ताई? 121 रुपयात एवढी सुंदर साडी. पूर्ण स्टोन आहेत. म्हणजे कोणतीही साडी तुम्ही बघा फुल स्टोन वर्क आहे. इकडे पण बघू शकता 121 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे. तर व्हरायटीज आपल्याला भरपूर खूप आहेत. तुम्हाला बिझनेस करायचा असेल मंडळी तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. होलसेलमध्ये ह्या सर्व साड्या तुम्हाला मिळतात, बंच टू बंच मॅम. सिंगल पीस इथे मिळत नाही. ओके. ज्या महिलांना किंवा ज्या व्यक्तींना बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म खूप बेस्ट आहे. तर 800 रुपयापासून एवढ्या छान फुल वर्कच्या साड्या आहेत आणि खरंच सुंदर आहेत. पॅटर्न तुम्ही बघू शकता इथं एक से बढ़ के एक आहेत. आणि व्हरायटीज तर खूप सारे आहेत, खूप सारे. हे बघा मॅम, 800 पासून तुम्हाला अशा वर्क साड्या मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मटेरियल्स, याच्यामध्ये 8 पीस 6 पीस असे वेगवेगळे बंच असतात. त्या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं. हे बघा आता ऑनलाईनवर ह्या साड्या खूप सेल होत आहेत, है की नाही. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशोवर आपण बघितलं तर ह्याच साड्या दिसतात.
हे बघा या पद्धतीने तुम्हाला डिझायनर साड्या मिळतात आणि खूप छान यामध्ये मार्जिन सुद्धा आपल्याला मिळते. 800 रुपयापासून स्टार्ट. बघा यामध्ये एकापेक्षा एक डिझायनर तुम्हाला साड्या मिळत असतात आणि ह्या सर्व साड्या तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील. आणि कॉटन साड्या फक्त 105 पासून सुरुवात आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन सुद्धा चेक करू शकता. आणि बरंच महिलांना अशी शंका येते की कॉटन साडी वेअर केल्यानंतर अशी फुलून जाते, तर त्यातला बिलकुल भाग नाही. तुम्ही फील करू शकता. कपडा पण खूप सुंदर आहे, सुंदर एकदम सॉफ्ट आहे. हे बघा अशा तुम्हाला या ठिकाणी डिझाईन खूप छान छान मिळतात. प्लेन हवं असेल तर मॅम प्लेनचं पण व्हरायटीज आपण बिझनेससाठी ॲड करू शकतो. आणि खूप छान छान कॉटन साड्यांमध्ये पण कलेक्शन मिळतात. आणि बऱ्याच लोकांना पण शंका असते की अजमेरा फॅशनमध्ये जायचं कसं, हे कलेक्शन घ्यायचे कसं. तर सुरत स्टेशनपासून फक्त 1 किलोमीटर आहे सरळ आपल्याला यायचं. सुराणा 101 ग्राउंड फ्लोअरला अजमेरा फॅशन मिळतं. आणि मेन तर म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेशनला येतात ना तेव्हा तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा इथे मिळते. अच्छा, अरे वा. हां. आणि अशा पैठणी सिल्क साड्यांचं कलेक्शन फक्त 700 रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये. आणि आता हे नवीन कलेक्शन आलं आहे मॅम, ज्यावर तुम्हाला प्रॉपर हँडवर्कचं काम मिळणार आहे. रेडीमेड ब्लाऊज आहे. आता महिलांचे पैसे वाचणार आहे स्टिचिंगचे. खूप सुंदर तुम्हाला कॉम्बिनेशन पण याच्यामध्ये मिळतं. आणि यापेक्षाही आपल्याला जर सिम्पल सोबत असं हवं असेल तर ह्या पण आपल्याला साड्या या ठिकाणी मिळतात. आता बघू शकता लग्नाचा सीझन आहे तर अशा साड्या लागतच असतात महिलांना. आणि हा व्यवसाय असा आहे कपड्याचा की खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टार्ट होत असतो आपला. तर तुम्हालाही बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. तर लेहंग्याचं सेक्शन आहे मॅम. मला सांगा प्राइस कितीपासून स्टार्ट असेल तरी अंदाज? असेल 2-3 हजारापासून. नाही, बिलकुल नाही, एकदम रॉंग. फक्त 680 पासून स्टार्टिंग आहे. बापरे, आणि फक्त ब्रायडल घ्यायला गेलं तर फक्त 1200 पासून सुरुवात आहे. वाव. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतके छान डिझायनर लेहंगे मिळतात की आपण रेंटलने सुद्धा देऊ शकतो. अच्छा, खूपच स्वस्त आहे हो इकडे. खूप स्वस्त आहे. अजमेरा फॅशन कपडाच नाही तर एक कपड्यासोबत एक विश्वासाने नाचं सुद्धा जोडत असतं. ते प्रत्येक व्हरायटीज आपल्याला खूप स्वस्तात मिळते. म्हणजे एक छोटा जर आपल्याला घरातून बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर या प्लॅटफॉर्म सोबत तुम्ही नक्कीच जुडा. कारण तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता. बऱ्याच लोकांना वाटतं की यार जाणं पॉसिबल नाहीये तर मागवायचं कसं. तर ऑनलाईनची सिस्टम आहे आमच्याकडे जी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ कॉलने सर्व कलेक्शन दाखवते. अच्छा, हा मग हे भारी आहे. हा म्हणजे घरी बसल्या व्हिडिओ कॉलने आपण सर्व कलेक्शन हा, म्हणजे प्रत्येक वेळी इथे यायची गरज नाहीये. नाहीये आपल्याला. ओके, छान आहे. ताई गाऊन तर खूप सुंदर आहे तो, पण खूप कॉस्टली पण असतील ना? नाही हो, खूपच स्वस्त आहे. 700 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये. हा, हो, खूप सुंदर आहेत. हो. खूप छान. आणि एक से बडके एक आहेत. बिलकुल मस्तच. आणि इकडे कुर्ती पण आहेत. मला वाटतं घ्यावेत काय ड्रेस. सुंदर आहेत. आणि हो, डेली वेअर साठी पण आहेत ना. आणि हे बघा मॅम, कुर्ती फक्त अजमेरा फॅशनचे 79 पासून सुरुवात आहे. ओके. हो, बापरे, गेले 3-4 तास झालं फिरते तरी हे अजमेरा फॅशन मॉल संपतच नाही आहे. एवढा मोठा आहे. आणि खरंच म्हणजे जेवढं हे मोठं आहे तेवढंच त्यांच्याकडे व्हरायटीज पण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं स्वस्त आणि मस्त साड्या आहेत ना. जर तुम्ही खरंच बिझनेस जर तुमच्या करायचं डोक्यात असेल, मी ॲज अ तुम्हाला खरंच एक सांगते की जर तुमच्या डोक्यात असेल की बिझनेस करायचा तर नक्की अजमेरा फॅशन मॉलला भेट द्या. कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये खरंच खूप भारी आहे. म्हणजे एवढा स्वस्त साड्या आणि एवढ्या मस्त क्वालिटी आहेत. व्हरायटी पण एक से बडके एक आहेत. प्रचंड मला तर जाम आवडला होता. दुकानांवरती वगैरे सगळे गुजरातीमध्ये आहेत आणि इंग्लिशमध्ये पण आहेत. पण गुजराती असं काही खूप हार्ड नाही आहे. त्या बसवरती आहे बघा लिहिलेलं काही. तर ते समजून येत आहे तरी काय नाही एवढं. समजून येत आहे. असं काही खूप अवघड नाही आहे. आता परतीचा प्रवास सुरू. ते साडीचा देवारा एकदा उतरून ठेवला आणि मूळ पोशाखात आले. पण आम्हाला हे काय येड्यात काढतात कसं काय माहितीये का. तर त्यांचं म्हणणं आहे की एक सीट नेली तर 10 रुपये म्हणजे आणि 5 नेतात ते तर 50 रुपये. तर ते म्हणतात ना दोघांना नेलं तर 100 रुपये. ठीक आहे असू दे, आता काय एवढं. आता काय करणार, ऑप्शन नाही. 5 जण नेली तर 50 रुपये आणि दोघच फक्त घेऊन गेलं तर 100 रुपये. असं का असंच असतंय काकांचं. काकांना मराठी कळत नाही. फायनली आम्ही सुरतवरून निघालो. आता जवळपास 8 वाजलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी एरोप्लेनमध्ये बसायची हाऊस झाली. आणि आता आम्ही ह्याच्यात काय ते बसमध्ये जे की स्लीपर असतं आणि ते पण सेकंड फ्लोअरला. म्हणजे मी बाहेरून बघायचे त्यावेळेला मला खूप वाटायचं की ह्या बसमध्ये एकदा तरी बसायचं आहे. ते पण वरच्या फ्लोअरला बसून छान झोपून यायचंय. तर फायनली तशी स्लीपर भेटली मला. आता पण वरच आहे, विमानातच आहे. एवढंच की हे जरा छोटूस आहे विमान होय.
नाही, आज- ज्या विमानात आम्ही गाड्या बघू शकतो त्या विमानात नीट घरं पण दिसत नव्हती होय